छावा भाग 115. गांगोलीचा खासेवाडा आंबवतीच्या आराशीने सजला होता. सदर बगलेला पिपाणीच्या सुरावटीत मुरलेला चौघडा दुमदुमत होता. आघाडी दरवाजावर दुहाती रसवंत पानांच्या सघळ केळींचे उंचे पुरे खुंट उभे होते. कमानी चौकटीला सुवर्णपत्रा मढविलेल्या श्रीफळाचे तोरण लटकले होते. सिंदखेड, फलटण, कागल, कर्नाटक अशा चौफेरीने आल्या आप्तेष्ट पाहुण्यांनी वाडा गजबजला होता. बारशाचा वद्य त्रयोदशीचा दिवस उमटला. आज शंकराचा शिवकर वार होता. सोमवार. कधी नव्हे एवढे माणूस गांगोलीला दाटले होते. खासेवाड्याच्या सदरी मांडलेल्या गिरद्या रुजाम्यांच्या बैठकीवर ठेवणीचा पेहराव अंगी घेतलेले महाराज बसले होते. सरशा हाताला रामराजे होते. रायगडचा सेवेकरी मंत्रीगण दुहाती अदबीने खडा होता. वाड्यात प्रवेशत्या हर पाहुण्या आप्तेष्टांची सदर दरकदारांची नाववार वर्दी महाराजांसमोर येत होती. तालेवारीची असामी येताच महाराज बैठक सोडत होते. सामोरे जाऊन खांदा भेट देत होते. गाववेशीवर मांडल्या तोफांची भांडी ठराविक अंतराने दडदडत फुटत होती. आत देवमहालात सुवासिनींनी दगडी गोपा पाळण्याखालून वरून फिरवून घेतला. सजल्या ताराऊंनी हात देऊन बाळ पाळण्यात घातले. आपल्या पाठीची टेकन देत पाळण्याला तिवार झोका दिला. बाळाच्या कानाशी आपले ओठ भिडवीत त्यांना नाव सांगितलं, शिवाजीराजे. रणहलग्या शहाजणे नगारे यांची झडच झड उसळली. तोफांची भांडी कडकडली. साखरमुठी वाटल्या जाऊ लागल्या. उभी गांगोली धुंदावली. सदरेवरचे राजहात वस्त्रे, धान्य, धन यांची दाणे वाटण्यात झटू लागले. दिवस मावळला तरी वाड्याची वर्दळ आवरेना. शेवटी आतली धाराऊच कमरेवर हात ठेवून बाहेर आली. राजांकडे बघत म्हणाली, आत आमच्या नातवाचा मुखोटा बघतायसा का कसं? ते राहूनच गेलं म्हणत हसून राजे उठले. त्यांच्या मनचेच धाराऊ कवडेपणाने बोलली होती. सदर सोडून आत बाळंतणीच्या दालनाकडे चालताना त्यांनी रायाजीला हेताची नजर दिली. रायगडावरून आणल्या बाळबाळंतणीच्या मानकरी राजसाजाचे सरपोसबंद तबक घेऊन रायाजी त्यांच्या पाठीशी झाला. महाराज येसूबाईंच्या दालनात प्रवेशले. येसूबाई मंचकावरून उठत्या झाल्या. बाळराजे सुख झाले होते. तरीही त्यांना अलगद उचलून त्यांनी महाराजांच्या हाती दिले. शंभूनेत्र शिवमुख निरखू लागले. स्वतःला हरवून गेले. त्या दोघांना तसे बघताना भरून पावलेल्या येसूबाईंच्या मनी आबासाहेबांची आणि थोरल्या आऊंची सय दाटून आली. त्यांची काजळ भरली पापणी फडफडली, ओलावली. निखराने ते आठवणीचे कातर पान परतून त्या म्हणाल्या, नाव आबासाहेबांचंच ठेवलंय यांना. होय, ऐकलं आम्ही ते. आपल्या हयातीत आबासाहेबांनी आभाळीच्या तारका खेचून आणाव्यात तशा शेकड्यांनी फत्ते घेतल्या. यांना जन्माचं नक्षत्र लाभतंय शततारका. आबांच्या सारखंच यांनी यश घ्यावं. हातच्या बाळराजांना येसूबाईंच्या हाती देत महाराज म्हणाले. त्यांनी रायाजीला नजर दिली. मानकरी साज तबक घेऊन तो येसूबाईंच्या समोर आला. येसूबाईंनी बाळराजे मंचकावर ठेवले. तबकाला रिवाजी हातस्पर्श घेऊन रायाजी बाहेर जायला निघाला. थांब रायाजी. महाराजांनी पुढे होत त्याच्या हातातील तबकावर ठेवलेला नाजूक नकशीचा करंड उचलला. रायाजी निघून गेला. हातचा करंड येसूबाईंच्या हाती ठेवीत राजे म्हणाले, तुमच्यासाठी खास मोलाची भेट आहे ही. तो लाकडी करंड बघून नाही म्हटले तरी येसूबाईंना हसू फुटलेच. हसला तशा? महाराज त्या गैरसमजात गेल्या असतील ते ताडून म्हणाले, काही नाही, आवडला आम्हास. मन दडवीत स्त्री जबान बोलली.
लाकडी आहे ते वरचं दास्तान. तुमच्यासाठी कुंकवाचा करंड आत आहे. महाराजांनी खोचक सफाई केली. येसूबाईंनी उतावळीने दास्तान खोलले. आत झळझळत्या सोन्याची एक मोठी अंगठी होती. मासोळीच्या वाणाची तिची घडाई होती. मासोळीच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी 2 माणिक खडे जडविले होते. ती अंगठी पाहून येसूबाई पुन्हा हसत म्हणाल्या, ही सोनाराची गफलत म्हणावी की चेटूक, करंडाची अंगठी झाली आहे. महाराजांनी काही न बोलता दास्तानातून ती अंगठी उचलली. क्षमादानाच्या उजेडात तिचे माणिक खडे लखलखले. तिला बगलेतून चिमटीत पकडून महाराजांनी चिमट परतली. मासोळीच्या पसरट पाठवानाचे टवळे खुले झाले. पोटातील मेण मळल्या कुंकवाचा रंग माणिक खड्यागत झळाळला. येसूबाईंनी ते पाहून झटकन पायीच्या जोडव्यांवर नजर टाकली. पसंत करंड श्री सखींना? येसूबाईंच्या जाबाची वाटही न बघता त्यांचा डावा हात आपल्या हाती घेऊन राजांनी त्यांच्या करंगळीत ती अंगठी भरूनही टाकली. येसूबाईंनी तिच्या खुल्या टवळ्याला बोट भिडवून कणभर कुंकू कपाळी लेवते घेत मुक्यानेच करंडाला पसंती दिली. दुसऱ्या दिवशीच दुपारला धाराऊ राजांच्या भेटीस आली. डोईवरच्या टोपपदराचा काठ चिमटीने मागे सारीत म्हणाली, याक मागणं हाय पुता, ऐकशील? तिचे पायधूळ घेऊन तिला हातजोड देत बैठकी दालनाच्या मध्यभागी आणताना महाराज म्हणाले, आऊ, एवढे परके झालो आम्ही, मागण्याची का हक्काची बोली नाही? हाय तर म्हणूनच जीव घुटमाळतोय. आता या म्हातारीचं ऐक. तुम्ही बोला, ते होईल. महाराजांना काहीच अंदाज नव्हता. आता ठकलाव, ध्याई उताराला लागली. जीव गावाकडं वड घेतोय. जाऊ दे मला कापूरव्हाळाकडं. कमरेत वाकलेली म्हातारी कसल्या तरी नेटाने ताठ खडी झाली. तिची नजर राजांच्या मुखडाभर फिरली. आऊ म्हणत महाराजांनी तोंड फिरविले. सपनात नव्हतं एवढं बघू भोगून झालं की माझ्या राजा. कापूरव्हाळाच्या गाड्यांच्या कोण्याच्या साळूता म्या. तुम्हा लोकांच्या पायाच्या धुळीची दिकून सर नव्हती या ध्याईची. लय मया करलीसा म्हातारीवर. काळीच खळबळून टाकणारे ते निकोप कुणबाऊ बोल राजांना झेपेनासे झाले. वळून धाराऊजवळ झटकन येत तिच्या सुरकुतल्या ओठांवर आपला हात तळवा ठेवून महाराज म्हणाले, आण आहे आऊ खंडोबाची, एक शब्द नको बोलू असा. आज पहिल्याने राजे धाराऊला एकेरी बोलले. याकच आस राहिली ती लेकरा. सुनबाईच्या पदराखाली नातवाला पिता बघायची. खंडोबानं फेडली ती. म्हातारीने मायेने राजांचा हात हातात घेतला. एवढ्या कंटाळलात आम्हाला आऊ? तुम्ही दिसलात की थोरल्या आऊंची वाण आम्ही सोसू शकत होतो. तुम्ही नका आम्हाला अशा पारख्या होऊन जाऊ. लहान हायस, कसं कळावं तुला काय वाटतं म्हाताऱ्या जीवाला ते? ज्या जागाला जिंदगी गुदारली, पोरं बाळं झाली, त्या जागाला जीव ठेवण्यासारखं सार्थिक नाही दुसरं जन्माचं. एवढी आस पुरव. जाऊ दे मला व्हळाकडं. पावसाळी सांज दिसावी तशी म्हातारी दिसत होती. तिचे बोलणे सोसवेना झालेले महाराज काही न बोलता तसेच बाहेर पडले. आता तिला रोखता येणे कुणालाच शक्य नव्हते. कापूरहोळाकडे जाणारा धाराऊचा मेणा तयार झाला. त्याच्या दुहाती हत्यारांच्या मेळाने रायाजी अंतोजी उभे होते. साज पेहराव सोनेरी होऊन यांनी महाराजांनी म्हातारीचा मरातब केला. येसूबाईंनी धाराऊच्या पायांवर डोके ठेवून उठताच तिला गलबलती मिठीच भरली. थकला हात त्यांच्या पाठीवर मायेने फिरवीत धाराऊने त्यांचा आवेग ओसरू दिला. शिवपिंडीवर दुधाची धार उतरावी तसे तिचे काळीज मिठीचे बोल येसूबाईंच्या कानावर पडले. उग माझी बाय, लय तुटलीस आतनं. हुब्या मुलकातनं ढिगावरी आलं बाळंत इड.
पर शिंगापुरासनं योक नाही आला. ते ऐकताच ढवळल्या गेल्या येसूबाईंनी गदगदून तोंड ओंजळीत घेतले. त्यांना गपकन उराशी घेत पाचाडवाड्याची वाजती घाट याद यावी तसे धाराऊ बोलली. दुःख पागळू नको लेकी. बाईच्या जातीला आबाळाची झळ आणि भुईचं काटं धुंडे आपलं म्हणतच चालायला लागतं. सासवांची सय ठेव. म्हातारीने पाळण्याकडे जात आतल्या बाळराजांना उचलून बिलगते घेतले. त्यांचे पटापट मुके घेतले. पुन्हा त्यांना आत ठेवले. छत्रपतींनी कापूर होळाच्या धाराऊ गाडे छे भोसले झालेल्या म्हातारीच्या पायांवर शिवगंधी कपाळ ठेवले. मेणा निघाला. नजरेआड जाई तो त्या मेण्याकडे बघणाऱ्या हिंदू पदपादशहा छत्रपती संभाजीराजांच्या मनात एकच एक विचार भिरमिटत राहिला. तुम्ही पाजलं ते दूध आणि दिली ती माया, अंगच्या रक्ताचा थेंब थेंब चढविला तुमच्या पायांवर, तरी नाही फेड व्हायची त्याची. गांगोलीहून रायगडी आलेले महाराज एकाच विचारात होते. किल्ले रामसेजच्या स्फटिकाची भवानीची पूजा बांधून महाराज वाड्याच्या सदरी बैठकीवर आले. जमल्यांनी ताजीम दिली. फिरंगी दरबारच्या वकिलाबरोबर आलेले येसाजी पुढे होत पेश झाले. फिरंगी दरबारचा नजराणा आणि खलिता आहे महाराज. बाळराजांच्या जन्माची खबर ऐकून धाडलाय. वकिलाकडे हात रोख देत येसाजी बोलले. फिरंगी वकिलाने आणला नजराणा पेश केला. महाराजांनी त्याला हात दिला. खलिता काय मजकुराचा? त्यांनी येसाजींना विचारले. जी, आताशीच्या आपल्या कारखान्यांसनी बारदाना आणायची परवानगी दिले. हबशासंगे फटकून राहायचा इतबार दिलाय. महाराज सहेतुक हसले. फिरंगी वकिलाला फेर नजराणा देऊन त्याची बोळवण करण्यात आली. बादशहानं चाल दिलेला रहुल्ला खान नगरच्या रोखानं कूच झाला स्वामी. निळोपंतांच्या तोंडून पहिली बडी खबर राजांच्या कानी आली. दौलतीला पडल्या शत्रूंच्या चौफेर घेराचे चित्र महाराजांना दिसू लागले. एकाएकी त्यांना आग्र्याच्या कोठीत फसगतीने अडकलेल्या आबासाहेबांची आणि स्वतःची याद झाली. मराठी विलायतींना नख लावण्यासाठी औरंगजेब भुई आसमान एक करणार याचे भान असल्यानेच त्यांनी बगलेचा सवाल निळोपंतांना घातला. टोपीकरांची लढाऊ गलबतं आताशा आपल्या दर्यात घुसत आहेत. त्यांना मुंबईत कोंडण्यासाठी आपले सिद्धी संबूळ मिस्त्री काय करताहेत पंत? त्यांच्यावर छाप्या मागून छापे घालून संबूळ मिस्त्रींनी त्यांना मुंबईत हटविलं आहे. पंत, औरंग नुसता भुईवरून नाही, दर्याच्या मार्गानं हबशी टोपीकर फिरंग्यांना हातास धरून चाल घेणार. 3 फळ्यांनी आपणास दर्या झुंजता ठेवून भुईवर मिळेल त्या कुबल जागेला गाठून औरंग ठेचायचा आहे. दर्याच्या 3 फळ्या. प्रल्हादपंतांच्या तोंडून बोल आले. चौल गोव्याचा फिरंगी जरबेत दाबेल ती दाभोळ कुडाळ डिचोलीची आंग्रे काटे दर्या सारंग यांची 1 फळी. जंजिऱ्यात कोंडला हबशी पटात ठेवील ती नागोठाणे आपटे दंडराजपुरीची मायनाक दादाजी प्रभू पाबला पडवळ काटे यांची 2री फळी. आणि मुंबईच्या टोपीकराला जरब देत दर्यात फिरती जिवाजी विनायक सुंदरजी बाजी सुंबूळ मिस्त्री यांची 3री फळी. महाराजांच्या डोळ्यांसमोर औरंग चोरवाटेने शिरू बघणाऱ्या दर्याची आघाडी तरळत राहिली. समोरचे सर्वच जण डोळ्यात जीव कानात मन आणून छत्रपतींची चाल ऐकत होते. पंत, आता येसाजी काकांना दंडराजपुरीचा पावलोक काढता घेण्यास कळवा. त्यांची गरज आहे. इथं चालून येत्या गनिमाच्या तोंडावर. राजबोटे कंठातल्या मोत्याच्या माळेत पिरगळती फिरू लागली. जी, कुतुबशाहीच्या दरबारात बादशाहनं मोहम्मद शिकोदी याला वकील म्हणून नजराण्यासह पाठविल्याची वार्ता आहे महाराज. गोवळकोंडेकरांनी त्याची आगवानी करून 2.5 लाखांची पेशकशही त्याला नजर केली आहे. निळोपंत औरंगच्या एक चालीचा माग देऊ लागले. साफ आहे पंत,
जे दरबार औरंगच्या आगवानीसाठी तो औरंगाबादेला पोहोचताच खास सरदार पाठवितात, ती कुतुबशाही काय किंवा आदिलशाही काय, भ्रमात आहेत. धर्माच्या गुणानं चालून आल्या शत्रूच्या मनातली माणुसकी जागेल अशा वेड्या आशेवर आहेत दोन्ही दरबार. आज्ञा होईल तर बोलावं काय स्वामी? हात जोडून प्रल्हादपंत म्हणाले. बेशक. महाराजांनी त्यांना डोळेजोड दिली. दक्षिणेच्या लहान थोर ताकदींचा मेळ घालून त्रिदली दाबजोर फळी उठवावी असं राजकारण होतं कैलासवासी स्वामींचं. त्यासाठी रुकलात प्रल्हादपंत. तुम्हास काय वाटतं, कोण राजकारण खेळते? जर असते तर महाराज साहेब आज करते रजपूत मिर्झाशी केला तसा सुलूक औरंगशी, आणि मानता तो औरंग. वावटळी उठवीत आल्या ढाशा वाऱ्यासामने जाणार नाही दख्खनेचा एकही दरबार हाती दिवली घेऊन पंत. आदिल कुतुबशाही आमच्याशी वरचा दोस्ताना दाबीत त्याच्यासमोर नांगीच टाकणार. मिळेल तिथं त्यास जोड देऊन टोपीकर, हबशी, फिरंगी आपल्या दर्याच्या बसकणी जपणार. ही हातघाई आहे, फक्त आम्हास झगडावी लागणारी. मिळालीच तर जोड मिळणार केवळ अरबी आरमाराची. सर्वांना महाराज कितीतरी वेगळे निर्धारी दिसत होते. पाचाड पागेला निवडीचा घोडा जय्यत करण्याची आज्ञा सैसांना देऊन दफ्तरी आलेल्या छत्रपतींना पंडितराव मोरेश्वर सामोरे आले. हातची कागदी वळी उठवीत म्हणाले, समर्थ मठात सज्जनगडी शिष्यगणात शिगेची घालमेल पडली आहे स्वामी. मठात? ते ऐकताना सुद्धा महाराजांना कसे तरीच वाटले. जी. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व मठांची देखरेख दिवाकर गोसाव्यांनी बघावी अशी इच्छा केली होती. सज्जनगडाच्या स्वामी समुदायाची व्यवस्था मात्र भानजी आणि रामजी गोसाव्यांनी बघावी अशी आज्ञा केली होती. दिवाकर त्याप्रमाणे वागत होते. पण मध्येच उद्धव गोसाव्यांनी कटकटी खड्या केल्यात. सज्जनगडाच्या आपल्या किल्लेदार जिजोजी काटकरांनी त्यांच्या बगलेत जाऊन करू नये ते केलंय महाराज. जिजोजींनी? काय करणीचं? महाराज तो घोळ नीट ऐकू लागले. जिजोजींनी भांजी आणि रामजींची द्रव्यपात्रे व मठवस्त्रे आपल्या अधिकारात उद्धव गोसाव्यांना दिलीत स्वामी. काय मजालीनं? महाराजांच्या डोळ्यात संतापाची तिडीक उतरली. पंडितराव काटकरास आज्ञापत्र द्या. अवतार पूर्ण करण्या अगोदर स्वामींनी केली तीच आज्ञा. द्रव्य लोभास्तव उद्धव गोसावी कटकट करतात. त्यास भांजी रामजींची मठवस्त्रे छिनावून देण्याचं तुम्हास प्रयोजन काय? द्रव्य वस्त्र जसेच्या तसे मागते भांजी रामजींचे स्वाधीन करणे. दिवाकर गोसावी समक्षात बोलतील तसे करून चालवू. समर्थ शिष्यांच्या या घालमेलीत पडावयास तुम्हास प्रयोजन नाही. मोरेश्वर आज्ञापत्र सिद्ध करायला निघून गेले. महाराजांच्या मनात मात्र विचार फिरून गेला. समर्थांची जय जय रघुवीर ही गोसावी नांदी पुरती विरली नाही तोच ही तऱ्हा. पेरते हात कितीही पुण्यवान असले तरी बियाणेच गणंग लागावे त्यास काय. जंजिऱ्या वेढ्यातून आले एसाजी कंक, हिम्मतराव, नारूजी त्रिंबक यांच्या मेळाने महाराज रायगड उतरले. दिवस ऊन तापीचे होते. मृग तोंडावर धरून महाराजांनी घोडदळांसह पाचाड सोडले. खेड, चाकण अशा मजला टाकत ते नाशिक पट्ट्यात पट्टागडाजवळ उतरले. इथं रामसेजला कुमक द्यायला मुझफ्फर खान, रणमस्त खान, मुहर्रम सिंग यांचा भरीचा तळ पसरला होता. त्यावर मराठी घोडदळाने एल्गार धरला. महाराज औंढा पट्टागडाच्या भागात आल्याची खबर लागलेले रूपाजी मानाजी निवड्या घोडाईतांसह एका सकाळी महाराजांच्या तळावर हजर झाले. भेटीस आल्या रूपाजींना आवेगी ऊर भेट देताना महाराज म्हणाले, नावास साजेशी रूपवान मर्दानगी केलीत करता आहात. रूपाजी, आम्ही संतुष्ट आहोत. ह्यासनी रूपा मोजदा म्हणजे सैतानाचा लोकच म्हणतात उभ्या गणिमतळावर. मानाजी हसत रूपाजींकडे बघून म्हणाले, सही आहे मानाजी. सैतानांच्या चालीला सावाचा जाप देऊन नाही भागत.
महाराजांनीही हसून रूपाजींची सफाई आपणच दिली. रूपाजी मानाजींचा मरातब करून त्यांच्या सोबतीनेच त्र्यंबकगड बागलान असा टापू महाराजांनी स्वतःच्या नजरेखाली घातला. रामसेजची राखण करणारे फिरते तळ पारखून घेतले. नवी कुमक, हत्यारे, आताशी, रसद यांची जोड देण्याचा धीर दिलासा रूपाजींना देऊन महाराज रायगडाकडे परतले. जो अंदाज महाराजांनी केला होता तीच चाल खेळत औरंगजेबाने या मृगापूर्वी 4 दिशांना 4 नख्या पसरल्या. मीर मोहम्मद मोमीन या सरदाराच्या पिछाडीला 6000 तुरुक हशम देऊन त्याला सुरत बंदराच्या रोखाने पिटाळला. गोव्याला फिरंगी विरजईकडे खासा हेजीब पाठविला. त्याच्याबरोबर असलेल्या शाही खलित्याचा मजकूर होता. काफर संभाला मदत तर करू नयेच, पण त्याच्या खिलाफ लागेल ती मदत फिरंगी दरबारनं मागावी, तुरंत पोच होईल. सर्वांहून विषारी नख होते रहुल्ला खानाला नगरच्या तळाकडे पाठविलेल्या पत्रात. रहुल्ला खानाला आलमगीराचा नेक हुकम होता. मिळेल ते मराठी देशमुख, हवालदार, जुमलेदार, किल्लेदार मनसब खिल्लत बक्ष करून शाही चाकरीत तुरंत रुजू करावा. औरंगाबादेच्या भरल्या शाही दरबारात तर अनिरोध सिंह आणि किशोर सिंह अशा कडव्या राजपुतांची दिमत घेऊन संभाजी राजांवर खासा नामजाद केल्या आपल्या बच्च्याला आझमशहाला शाही दुवा देण्यासाठी तख्त सोडून औरंग फराशीवरच उतरला. आझमच्या तलमजाम्याचे टोक उचलून ते चुंबत सर्वांना साफ ऐकू जाईल असं पुटपुटला, अल्हम्दुलिल्लाह. आल्या काळाला निर्धाराने तोंड देण्यासाठी पावसाळ्याचे पाठबळ घेऊन प्रांतोप्रांती तवानी सैन्यसंचनी करणे आवश्यक होते. चिटणीस खंडोजी दफ्तरदार चिमणगावकरांच्या मदतीने त्यासाठी तपशिलाची पत्रे सिद्ध करून महाराजांच्या दस्तुरासाठी आणीत होते. दाभोळचे गंगाजी दादाजी, पुण्याचे दामाजी रघुनाथ, साताऱ्याचे अंबाजी मोरदेव, कराडचे व्यंकोजी रुद्र, फोंड्याचे धर्माजी नागनाथ अशा चौतर्फांचे सरसुभे मजऱ्यावाडीत जातीने जाऊन पत्राबर हुकूम बांडे गडी एकवट करीत होते. उत्तरेत औरंग नाही म्हणून बंड करून उठलेल्या सुलतान ताराला चाचपून बघण्यासाठीही एक खलिता खंडोजींना एकांती घेऊन महाराजांनी सिद्ध करावयास सांगितला. पावसाळा तोंडी आल्याने वऱ्हाडातून हंबीरराव, कोकणातून कविकुलेश, सोलापूरहून आनंदराव रायगडी परतले होते. दर्यावर भांडण मांडून मराठी आरमाराने इंग्रजी गलबते लुटली होती. पेण भागात सिद्दी कासमवर नजर ठेवीत 81 गलबते मायनाक आणि सिद्धी सुंबुळच्या दिमतीत फेसाळत्या दर्यात ठाण धरून होती. दादाजी रघुनाथांचा जंजिऱ्याचा घेर बळकटीने अद्याप उभाच होता. थळ भागात जलकोट खंदेरीचे रक्षण करीत 5000 आरमार डोळ्यात तेल घालून होते. मृगाने शिगेची झड धरली. रामसेजच्या पायथ्याला शाब्दी खानाला कुमक करायला बादशहाने धाडलेल्या खान बहादूर कोकलताश, कासम खान, दलपत, करणसिंह यांच्या फौजा नाशिकमध्ये तळबंद झाल्या. दफ्तरखान्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या पावसांच्या रेघा निरखीत महाराज खंडोजींना आदिलशाही आणि कुतुबशाही दरबारला जायच्या पत्रांचे मजकूर सांगत होते. त्यांची साखळी तोडत पहाऱ्याची वर्दी आली. बहिर्जी आल्यात. महाराज दरवाजाकडे बघत रुकले. पावसात पुरा भिजला, घोंगडी लपेटलेला बहिर्जी जुहार भरताना गडथंडीने काकडला. नेटाने दाताची थड थोपवीत म्हणाला, औरंगाबादचा खबरी माग खुटला धणी. लय कसबाचं 10 जासूद गनिमाच्या तावडीत फसलं. कोतवाली चबुतऱ्यावर औरंगाबादात समद्यांच्या डुया मारल्या हराम्यांनी. 10 खबरगीर म्हणजे चालते बोलते 10 कोटच. हेलावून गेल्या महाराजांना जासूदांच्या नायकाला धीरा सांत्वनाचे काय बोलावे तेच कळेना. तसेच चालत ते बहिर्जी समोर आले. त्याच्या खांद्यावर चढल्या राजहातापाठोपाठ त्याच्या कानी फक्त तुटक राजबोल पडले. पेहराव बदलून धुनीची धग घ्या पहिल्यानं बहिर्जी. गडाच्या लोहार मेटावर आता हत्यारांच्या घडाईच्या ठिणग्या रातध्याऊ उसळीत होत्या. फिरत्या चक्रावर शिकलगार त्यांना पाणी देत होते.
बहिर्जी गड चढून 2 दिवस झाले नाहीत, तोच रामसेज भागातून संभाजी जगतापांनी पाठविलेला हारकारा रायगडावर आला. त्याने बहिर्जीहून काळीजतोडीची खबर खालच्या मानेने महाराजांसमोर ठेवली. रजपूत पद्मसिंगाच्या तळावर घातल्या छाप्यात रूपाजी भोसलं जाया झाल्यात. जखमा बांधून त्र्यंबकगडाच्या तळात पडून आहेत. ते ऐकताना महाराजांना आपलाच उजवा हात जाया झाल्यासारखे वाटले. कर्नाटकातून हर्जीराजांनी पाठविलेला जैताजी काटकर रायगड चढून आला. मुजुमदार खंडेराव पानसंबळ त्याला घेऊन महाराजांना पेश झाले. कर्नाटक प्रांती या दरम्यान खूप उलथापालथी झाल्या होत्या. हर्जीराजे हिकमतीने कर्नाटकचे राज्य वाढीस लावित होते. कबजी येत्यात. कुलेशांचा कारभारी आत येऊन वर्दी देऊन गेला. कनोजी माटाची गुलाबी पगडी धारण केलेले कुलेश नमस्कार करीत दालनात आले. शहजाद्याची काही चालकविजी कोकणात. ते येताच राजांनी त्यांना मुद्द्यावर घेतले. जी, उत्तर में राजा रामसिंग को लिखा है शहजादे ने. आम्हीही लिहिले आहे. जाबाची वाट बघतो आहोत. पण कवीजी, जो वकूब मिर्झा राज्यात होता तो नाही दिसत आम्हास त्यांच्या कुंवरात. जी, मिर्झा आदमी मैदान का, रामसिंग कोठी का. कितीतरी वेळ महाराज कवीजींशी राजकारणावर बोलत राहिले. जायला निघताना कुलेशांनी चौलतर्फेची एक बाब महाराजांच्या कानांवर घातली. चौल में जिवाजी विनायक ने फिरंगों का एक जहाज दस्त किया है. खंबायत के व्यापारी रामचंद्र दास का माल है उसमें. जहाज उसका नहीं, फिरंगी जहाज मागते हैं. ठीक आहे, पण त्या मागणीत आमचा अरबांशी असलेला दर्यादोस्ताना आपणास पसंत नाही हे लिहिणारे फिरंगी कोण. महाराजांचा नूर बघून काही न बोलताच कवींनी निरोप घेतला. तो मामला तोडून टाकण्यासाठी याद घेतलेल्या पेशवे निळोपंतांना मात्र महाराजांनी आज्ञा केली. चौलात दस्त केले गलबत फिरंग्यास सुपूर्द करण्याचा जिवाजींना हुकूम द्या आणि निवडीची माणसं तुकडीनं चौलाच्या कोटाभोवती पेरा. पहिला कळला, पण दुसऱ्या हुकुमाची अटकळ निळोपंतांना काही लागली नाही. महाराज नुसते फेर घेत राहिले. जंजिऱ्याचा सल निखळत नव्हता. दिसावा पण हात घालता येऊ नये असा जंजिरा खोबणीत बसला होता. रामसेज तर घेरात पडला होता. रामसेजची काय खबर पंत. महाराज आपल्याच विचारात होते. शाब्दिक आसमखानांनी पावसाळा असताही कोटाला पान लावण्यासाठी 3 वेळा जबर उचल खाल्ली. आपल्या किल्लेदारानं 3ही हमले फेकून दिले स्वामी. पंत, गड उपराळा करण्यासाठी 1000ची घोडे पथक आजच रामसेजच्या वाटेला लावा. जी, 200 मण आताशीच्या गोणी घेऊन सलाबत खान रामसेजच्या कुमकेला गेल्यानंच शत्रू उचल खातोय. कुडाळच्या गणोरामांना, डिचोलीच्या मोरोदादाजींना जमेल तितका आताशी साठा रामसेजच्या कुमकेसाठी त्र्यंबकगडाला केसोत्रिमलांकडं पावता करण्यास तातडीनं कळवा. कुलस्त्रीने हातचा कुंकू करंड न सोडण्यासाठी जंग पछाडावे तसे रामसेजसाठी महाराज जिद्दीला पेटले होते. रामसेजचा किल्लेदार तर हमल्याचा सासूद लागताच गडावरून जडशीळ दगडधोंडे, ओल्या लाकूड गाठी उतरंडी धरून लोटत होता. आभाळातून पाऊस, गडावरूनही मारगिरी याने शाब्दी खान पुरता हैराण झाला होता. गडतट धरून त्याने लावलेले सुरुंग उधळून त्याखाली त्याचीच माणसे गाडली गेली होती. रामसेज उड्डाणातल्या रामभक्त हनुमंताच्या पावित्र्यात ताठ खडाच होता. भाग 115 समाप्त.